नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 4 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आजच्या भागात आपण सुरुवातीला बघतोय की काव्या पारची वाट बघत असते. एक सांगू का प्रेक्षकांनो, अगदी फ्रँकली सांगते, काय झालंय माहितीये का, या मालिकेचे एपिसोड एवढे इमोशनल दाखवतायत ना, आणि इतकं ते मोडून ताणून आपलं तेच चाललंय ना. काय झालं कोणास ठाऊक बाबा, मजा नाही येते मला या मालिकेचा रिव्ह्यू देताना. मजा म्हणण्यापेक्षा जरा इंटरेस्ट असतो ना, की अरे बापरे काय झालं असेल आज सिरियल मध्ये. जरा एक 2-3 एपिसोड पासून जरा ढिल्लच चालू आहे याच्यात सगळं. सहज आपलं शेअर केलं. तर बघा आज काय झालंय मालिकेमध्ये. आज दाखवलं तसं ओके, म्हणजे काल म्हटले ना मी तुम्हाला, आता जसे हे म्हणजे आधी कसं हे नंदिनी आणि पार्थ जीवा काव्याच्या मागे मागे करायचे ना, आता एक्झॅक्टली सेम सिच्युएशन या दोघांच्या बाबतीत म्हणजे जीवा आणि या काव्याच्या बाबतीत होणार आहे. आता हे दोघं जण त्यांच्या पार्टनरच्या मागे मागे करणार आहे. आता सुरुवातीला तर ही काव्या वाट बघत असते, मग नंदिनीला खूप छान वाटतं, ती पार्थची वाट बघते. दोघी बहिणींची एक छोटीशी चर्चा दाखवली आहे. काव्या आता सहज विचारते तिच्या बहिणीला, काय ग ताई, दारातून कोणी आलं का? मग लगेच ही नंदिनी म्हणते, कोणाची वाट बघतेस का? आल्यापासून तुझं लक्ष दाराकडेच आहे. मग काव्या म्हणते, अगं पार्थ नाही आले ना ताई अजून म्हणून. मग लगेच नंदिनी म्हणते, काय? मग लगेच काव्या म्हणते, अगं ताई तुला पण आश्चर्य वाटलं ना, मला पण असंच वाटतंय, अजून का नसतील आले पार्थ? मग नंदिनी म्हणते, अगं पार्थ आले नाही त्याचं नाही, तू त्यांची चौकशी करते याचं आश्चर्य वाटतंय. पण एक सांगू का तुला काव्या, अगं पार्थ घरी आले नाही म्हणजे काहीतरी असेलच ग, म्हणजे काम झाल्यावर ते रेंगाळणाऱ्यातले ते नाही आहेत. आता बघा जसं काही नंदिनीला सगळ्यात जास्ती पार्थचा स्वभाव माहिती आहे. मग लगेच काव्या म्हणते, अगं नाही ग ताई, काळजी वाटली म्हणून सहज विचारलं ग मी. आता नंदिनीला आणखीन भारी वाटतं, ती म्हणते, अगं बाई काळजी वाटते नवऱ्याची. मग काव्या म्हणते, वाटणारच ना. मग काव्या असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते, एवढी काळजी वाटते तर विचार ना फोन करून कुठे आहेत पार्थ ते. काव्या म्हणते, नको नको, त्यांनी माझा फोन नाही उचलला तर. नंदिनी म्हणते, का ग, का नाही उचलणार तुझा फोन ते? काव्या म्हणते, अगं ते कामात असतील ना म्हणून म्हटलं. नंदिनी म्हणते, अगं आपल्या नवऱ्याला फोन करायला एवढा काय विचार करावा लागतो का? कर फोन कर, ते डिस्टर्ब नाही होणार. काव्या म्हणते, नको ग ताई, अगं मी कामात असले तर मला कोणी डिस्टर्ब केलेलं नाही आवडणार. अशा वेळेला मी समोरच्याला फोन करायचा आणि त्याला डिस्टर्ब करायचं नाही ग बरोबर वाटत. जाऊ दे नको. नंदिनी आता काहीच बोलत नाही. आता ही थोडी पुढे जाते आणि पुन्हा दाराकडे बघत असते. आता नंदिनी म्हणते, काव्या अगं त्यांची काळजी करत आता तू इथेच घुटमळणार आहेस का? लगेच काव्या थोडीशी ओरडत म्हणते, ए नाही ग, मी कुठे घुटमळते ताई, अगं सहज मी असं बोर होत होतं म्हणून आले इथे बघायला, दॅट्स इट, बाकी काही नाही आहे. आता नंदिनी म्हणते, बरं हरकत नाही आहे. मग पुन्हा काव्या म्हणते, मानिनी ताईंना विचारू का? मी जाऊन त्या काकूंना विचारते की अजून कसे काय आले नाही पार्थ. जाऊ दे, मी इथे काय बसले बोलत तुझ्याशी, मी विचारतेच त्यांच्याशी जाऊन. म्हणजे मला वाटतंय की त्यांना विचारलं तर ते टेन्शन घेतील का? काव्या मनाशीच बडबडत असते. नंदिनी हसते आता आणि म्हणते, काव्या अगं बरी आहेस ना? मनाशीच काय बडबडतेस? काव्या म्हणते, बरी आहे का ताई, काही नाही झालंय मला. बरं जाऊ दे, मी झोपते जाऊन, गुड नाईट. आता नंदिनी म्हणते, बरं गुड नाईट. आता ही असं एक चर्चा या दोघींची रंगवली. काय होतंय माहिती का प्रेक्षकांनो, या 3-4 कॅरेक्टर भोवती एवढी मालिका फिरते ना, बाकी काहीच चालू नाहीये. हा आपला घटस्फोट देतो, तो मोकळं होतो, हा मोकळं व्हायला तयार नाहीये. आता काव्याला पार्थ पाहिजे पण लग्न नकोय. म्हणजे काय आता माझ्या डोक्याचं दही झालं. इतकं टेन्शन येतं ना मला ही मालिका पाहताना. बाई मनातलं बोलले बरं का, रागाला असेल तर माफ करा. ठीक आहे, वाट बघू आपण, दाखवतील काही ना काही नक्की दाखवतील पुढे. आता काव्या निघून जाते असं नंदिनीशी बोलून. काव्या गेल्यानंतर नंदिनी विचार करायला लागते, चला बरं झालं. आता काव्या पार्थचा खूप विचार करते. या दोघांचं सगळं सुरळीत चालवत, जसं माझं आणि जीवाचं चालू आहे असं या दोघांच्या वाटेला येऊ नयेत. दुसरी काय, हीच देवाकडे प्रार्थना आहे असं आपली बिचारी बहिणीसाठी मागते मनातल्या मनात. आता इकडे जीवा बघा टेन्शनमध्ये, फुल टेन्शनमध्ये. आता तो हाताला एवढं घासत असतो ना, मला वाटलं सुरुवातीला याला थंडी बिंडी वाजले की काय. जीवा विचार करत असतो, नाही असं होता कामा नये. नंदिनी असा कसा विचार करते मला घटस्फोट देण्याचा? ती तर नेहमी लग्न टिकवायला प्रायोरिटी देते ना. आणि ती मला म्हणाली पण होती की मी तुम्हाला कधीच डिवोर्स देणार नाही, मी हे लग्न सक्सेसफुल करून दाखवेल. आता त्या नंदिनीने जे काही बोललं ते सगळं त्या जीवाला आठवतंय. नंदिनी केव्हा तरी बोलली होती ना की जोवर जीवा स्वतःहून मला घटस्फोट देत नाही तोवर मी नाही देणार घटस्फोट वगैरे वगैरे. आता जीवा विचार करायला लागतो, नाही नंदिनीच्या मनात काय आहे ते जाणून घ्यावंच लागेल, मला बोलावंच लागेल, मला आता ही रिस्क घ्यावीच लागेल. आता तिने घाईघाईत कुठलाही निर्णय नको घ्यायला.
मी बोलतो तिच्याशी जाऊन आता, असा विचार करून हा तिच्या मागे मागे जाणार आहे. इथून पुढे ना तुम्ही पार्थ आणि नंदिनीचा पूर्ण सीन बघणार आहे. आता कसं आहे माहिती का, दोन मॅच्युअर्ड लोक जेव्हा बोलतात ना तेव्हा कशी चर्चा रंगते ते त्यांनी दाखवलंय. म्हणजे बघा, खरं तर बघायला गेलं ना तर अडून अडून मला असं फील होतं, मनातनं सांगते प्रेक्षकांनो, की नंदिनी ना पार्थ जवळ खूप जास्ती शेअर होते बरं का. कदाचित यांची ट्युनिंग चांगली आहे म्हणून तसं काही त्यांच्या मनात नाहीये, पण तरी सुद्धा या दोघांमध्ये एक छान ट्युनिंग आहे हे ते सतत दाखवत राहतात म्हणून आपलं सांगितलं. आता नंदिनी एकटीच बसलेली असते तेव्हा पार्थ येतो ऑफिसमधनं. नंदिनी थोडी गडबडते आणि म्हणते, अरे तुम्ही आलात का, प्लीज बसा ना, पाणी हवंय का, पाणी देऊ का. पार्थ म्हणतो, हो द्या ना. आता पार्थ बघा तिथे बसलाय आणि दोघांची चर्चा बघा कशी सिरियसली रंगली आहे. नंदिनीच्या समोर बुद्धिबळाचा खेळ असतो, त्यामुळे पार्थ म्हणतो, काय हो नंदिनी, एकट्याच खेळताय की काय. नंदिनी म्हणते, नाही हो नाही, मी एकटी नव्हते खेळत, ते तर आई बाबा खेळत होते, मी तर काय अशीच बसले होते सहज इथे. आता बोलता बोलता नंदिनी एकदम बोलते की मला खेळताच येत नाही ना, त्यामुळेच प्रॉब्लेम झालाय. मला एक कळत नाहीये, दोन्ही बाजूने आपणच प्रॅक्टिस करतोय, आपणच दोन्ही बाजूने खेळतोय. आता लगेच पार्थ म्हणतो, प्रॅक्टिस काय, अहो एवढ्या दिवसापासनं आपणच खेळतोय की दोन्ही बाजूने. आता या दोघांचं बोलणं झालं आणि आता अचानक काव्या खूप सिरियस असते बरं का, आणि तिला आठवतं की ती तिच्या वडिलांशी काय बोलली होती. आता हा सीन त्यांनी आपल्याला दाखवला नव्हता आधी, पण आता ते दाखवत आहेत. आता काव्या तिच्या वडिलांना विचारते, बाबा अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करायचं. आता तिचे बाबा तिला सल्ला देतात, बेटा पटकन सॉरी म्हणायचं. अगं माफी मागायला हिम्मत लागते, जिगर लागतं सॉरी म्हणायला, आणि सॉरी म्हटल्यानंतर जे बोलायचं ते बोलून टाकायचं मनातलं. आणि काव्या बेटा एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला जेव्हा सॉरी म्हटल्यावर ती माणसं माफ करतात ना तेव्हा ती माणसं आपली असतात बरं का. काव्या म्हणते, हो बाबा खरंच मला सॉरी म्हणावंच लागेल, खूप लोकांना म्हणायचंय सॉरी मला, पण एका माणसाचं ना मी देणं लागते, त्यांना मला अगोदर सॉरी म्हणावंच लागेल. आता हा सगळा प्रसंग काव्याला आठवलाय आणि ती मनामध्ये विचार करायला लागली आहे की आता पार्थला सॉरी म्हणावंच लागेल. तिला हा प्रसंग आठवला आणि आता ती ठरवते की पार्थला सॉरी म्हणायचं. एक्झॅक्टली ना प्रेक्षकांनो, यांचं काय चाललंय ना तेच कळत नाही. मध्येच एकमेकांची बॉन्डिंग काय दाखवतात, आता मध्येच एकमेकांसाठी सिरियस झालेले काय दाखवतात, मध्येच तोडतात काय नातं. खेळ लावलाय नुसता लग्नाचा. तर बघा आता इकडे पार्थ आणि नंदिनीचा सीन बघा. आता पार्थ आणि नंदिनी खूप सिरियस झालेले आहेत. नंदिनी पार्थ जवळ शेअर करते आणि म्हणते, अहो पार्थ, तुम्ही मला समजवलं होतं मागे की जीवा आणि काव्या दोघांपैकी कोणीही आपल्याकडे घटस्फोट मागितला ना तरी द्यायचं नाही. त्यांचं लक्ष त्या घटस्फोटी रूपी बॉम्बकडनं आकाश कंदिलाकडे, मैत्रीच्या त्या आकाश कंदिलाकडे लक्ष ओढवायचं. आता ते सगळं या पार्थला आठवतं की आपण कधीतरी नंदिनीला सांगितलं होतं जेवताना की आपण त्या दोघांचं लक्ष डायव्हर्ट करायचं आणि या दिवाळीच्या सुंदर सणाकडे त्यांचं लक्ष वेधायचं वगैरे वगैरे, हे त्याला आठवतं. ते आठवल्यानंतर पार्थ म्हणतो, शेवटी त्यांना सुतळी बॉम्बचीच भुरळ पडली हो, आपल्या मैत्रीरूपी कंदिलाकडे त्यांचं लक्षच गेलं नाही. आपण आशा ठेवून होतो पण आपल्या हातात काय नंदिनी, कशाचं काय आणि कशाचं काय. आता नंदिनी डायरेक्ट सांगते, मी काल जीवाला घटस्फोटाचे पेपर दिलेत. आता पार्थ आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, काय तुम्ही घटस्फोटाचे पेपर दिले. नंदिनी म्हणते, सॉरी पार्थ, खरं तर. आता पार्थ म्हणतो, सॉरी नका म्हणू, खरं तर मीच बोललो होतो तुम्हाला, पण मी काही वेगळं केलेलं नाहीये. आता हे ऐकल्यावर नंदिनी पण शॉक्ड होऊन म्हणते, म्हणजे तुम्ही काय केलं. मग पार्थ म्हणतो, मी पण काव्याला म्युच्युअल कन्सल्टवर सह्या दिल्या आणि मोकळं करायचं ठरवलंय त्यांना. आता हे ऐकल्यावर नंदिनी म्हणते, काय, अहो पार्थ हे काय केलं तुम्ही. आता पार्थ म्हणतो, हे बघा आपल्या पार्टनरला आपण डिवोर्स द्यायचा का नाही द्यायचा ही चर्चा करण्यात काही अर्थच नाहीये हो नंदिनी. आपण प्रयत्न केले, सगळे प्रयत्न केले, पण मला नाही वाटत की नियतीच्या मनामध्ये काही वेगळं आहे. मला वाटतंय नियतीच्या मनात हेच आहे, आपण वेगळं व्हावं. नंदिनी म्हणते, मला तर कळत नाहीये पार्थ की नियतीच्या मनामध्ये नेमकं आहे तरी काय. अहो त्या सावित्रीबाई आठवतात ना तुम्हाला, त्या काय म्हणाल्या होत्या, लग्न जुळणं कठीण आहे पण ही सोयरीक टिकणं मुश्किल आहे. आता ते सगळं त्यांना आठवतं आणि आता ते आठवून दोघं एकमेकांशी बोलतात. आता ही नंदिनी म्हणते, बघा ना आता मोहिते आणि देशमुखची सोयरीक तर जुळली, पण ह्या पाऊल उचलण्यामुळे आपल्या घरच्यांवर किती परिणाम होणार आणि त्यातूनही आपण हा लग्नाचा खेळ का खेळतोय आणि कशासाठी.
पार्थ म्हणतो समाधानासाठी, हो समाधानासाठी आपण आपल्यातले पूर्ण 100% दिलेत या लग्नासाठी आणि या गोष्टीचं आपल्याला समाधान आहे. नंदिनी म्हणते पण पार्थ विचार करा, अहो घरच्यांना कळलं तर किती कोलमडून जातील घरचे. पार्थ म्हणतो हो बरोबर आहे तुमचंही. अहो आईची काय अवस्था होईल हो, तिच्या दोन्हीही मुलांचा घटस्फोट होतोय म्हटल्यावर तिला कसं वाटेल. नंदिनी म्हणते माझ्या पण मनात तेच येत आहे ना पार्थ, सारखं राहून राहून तेच येत आहे. म्हणतात ना 2 व्यक्तीशी लग्न होतं पण हे सगळं आयुष्यभरासाठी असतं हो, सगळ्या लोकांशी नातं जुळतं आणि 2 व्यक्तीमध्ये घटस्फोट होतो म्हणजे 2 कुटुंबांमध्ये संबंध तुटून जातात हो पार्थ. मला असं वाटायला लागले की आपण आपल्या या घटस्फोटाचा निर्णय इतक्यात घरच्यांना सांगू नये. पार्थ म्हणतो आपण असं किती दिवस लपवून ठेवणार आहे नंदिनी, कधी ना कधी समोर येणारच ना, शक्य होईल तोपर्यंत प्रयत्न करत राहूयात. नंदिनी म्हणते पार्थ तुम्हाला काय वाटतंय, काव्या आणि जीवा दोघांना पश्चाताप होईल की ते दोघे जण पटकन घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करतील. पार्थ म्हणतो ते काय करतील याचा अंदाजा जर आपल्याला आला असता ना नंदिनी तर आपल्यावरही वेळच आली नसती. चला ठीक आहे असो, बघू पुढे काय घडतंय. तुम्ही आता जा बरं झोपायला, आणि तसंही असं किती वेळ बसणार आहात बाहेर वाऱ्याशी, तुम्ही जा आराम करा. आता पार्थ निघालाय आणि जाता जाता म्हणतो आणि हो सोफ्यावर नका झोपू नंदिनी, तुमच्या रूम मध्ये जाऊन झोपा. नंदिनी थोडीशी गडबडून जाते आणि म्हणते नाही नाही तसं काही नाहीये, जरा काम होतं मला किचन मध्ये, तेवढं झालं ना की जाते झोपायला. पण पार्थ तुम्ही मुद्दाम उशिरा आलात ना, काव्याला झोप लागल्यावरती. आता असं दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो जणू काही हे दोघंही एकमेकांना खूप ओळखतात आणि मुळातच या दोघांची एक वेगळीच मॅच्युरिटी आहे आणि त्यांनी सांगितलंय ना की अपोजिट अट्रॅक्ट करतात वगैरे वगैरे. पण ठीक आहे आता बघा पुढे काय झालंय. आता नंदिनीला पण कळलंय की हा मुद्दाम उशिरा आला पार्थ, पण पार्थ मात्र आता काहीच उत्तर न देता तिथून निघून जातो. त्यामुळे या दोघांना जे कळायचं ते कळलंय, म्हणजे दोघेही त्यांच्या आयुष्यामध्ये अनसॅटिस्फाईड आहेत असं या दोघांनाही कळलंय. थोडक्यात सांगायचं झालं तर एका वाक्यात. तर बघा आता पार्थ चालला जातो आणि नंदिनी तिथेच बसून विचार करत बसते आणि त्या बुद्धिबळाच्या खेळाकडे बघत बसते. पुढे काय होणार आयुष्यात, कसं होणार. आणि तिला आठवतं की मानिनी त्यांनी सांगितलं होतं वजीर बाहेर पडला तरी पण खेळ सुरू राहू शकतो, पण राजा जर बाहेर पडला तर खेळ नाही सुरू राहू शकत. आता ते सगळं आठवल्यावर ती बुद्धिबळाच्या पटामध्ये त्या राजाला का वजिराला अशी मात देते आणि विचार करत बसते. बापरे प्रेक्षकांनो काही काही गोष्टी डोक्याच्या वर जातात तो, खरंच जातात. आता बघा हा पार्थ आलाय त्याच्या बेडरूम मध्ये. आता काव्या जागीच असते, अभ्यास करत असते. पार्थ आल्या आल्या ती त्याच्या मागे मागे जाते आणि म्हणते पार्थ पार्थ ऐका ना मला बोलायचं होतं तुमच्याशी. पार्थ तिला काहीच रिस्पॉन्स देत नाही, तो शांत बसून असतो. काव्या म्हणते मी याआधी कधीच बोलले नाही, असं काहीतरी मला बोलायचं. आता काव्याला असं वाटतं आपण असं काहीतरी बोललो तर लगेच पार्थ इम्प्रेस होईल की काय. पण आता पार्थला कसं झालं ना प्रेक्षकांनो, कसं सांगू आता तुम्हाला, म्हणजे आता कंटाळाला असं म्हणायला हरकत नाहीये, कारण त्याने बरंच मागे मागे केलंय काव्याच्या आणि काव्या डायरेक्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली, त्यामुळे तो हर्ट झालाय. साहजिक आहे त्याचं असं वागणं. आता ही अशी बोलते तेव्हा पार्थ तिच्याकडे जरा बघतो निरखून की असं काय हिला बोलायचंय. आता बघा नंदिनी किचनमध्ये अंधारात काय करते मला काही कळलं नाही, पण आता जीवा तिच्या मागे मागे येतो आणि म्हणतो नंदिनी आता ती त्याच्याकडे बघते, तो तिच्याकडे बघतो. जरा वेळ पॉज घेतलाय, मग नंदिनी तिथून निघून जायचा प्रयत्न करते. मग जीवा म्हणतो थांब न ग नंदिनी, 5 मिनिटं थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. नंदिनी काहीच बोलत नाही आणि निघून जात असते. मग आता लगेच जीवा म्हणतो तुला ऐकायचं होतं ना त्या मुलीचं नाव, मी तुला त्या मुलीचं नाव सांगायला तयार आहे. आता जीवा असा बोलतो तेव्हा ढंचिक 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 चालून जातं पुन्हा. तसं तर ते अख्ख्या मालिकेत वाजवतातच, पण ते काही वेळेला जरा जास्तीच ऐकवतात हे. मग आता लगेच नंदिनी म्हणते तुम्हाला माझ्याशी बोलायचंय खरंच जीवा. जीवा म्हणतो असं का बोलतेस नंदिनी, मी खरंच बोलतोय ना. हे बघ ज्या मुलीवर माझं प्रेम होतं ना ती मुलगी. आता जीवा लगेच डायरेक्ट हिम्मत करून सांगायला जातोय बरं का काव्याचं नाव. आता लगेच नंदिनी पलटते आणि म्हणते मला नाही ऐकायचंय त्या मुलीचं नाव, कोण होती काय होती. हे बघा जीवा मी याआधी कधी कधी तुम्हाला विचारलं त्या मुलीबद्दल, तुम्ही कधी उत्तर दिलं का मला. हे बघा जीवा म्हणूनच मी तुम्हाला आता विचारलं की तुम्ही माझ्याशीच बोलताय ना. जीवा म्हणतो हे बघ नंदिनी मला माहितीये मी नाही बोललो तुला कधी याआधी, पण मी आता सांगतोय ना त्या मुलीचं नाव. आता तो बोलणार तितक्यात ही लगे त्याच्या समोरून निघून जाते बरं का रूडली. मग जीवा म्हणतो अगं थांब ना नंदिनी, असं काय करतेस, थांब ना प्लीज, माझं ऐकून तरी घे. नंदिनी आता तिच्या रूम मध्ये जात असते वरती आणि जीवा तिच्या पाठीपाठी जात असतो. आता नंदिनी म्हणत असते हे बघा मला काही इंटरेस्ट नाही त्या मुलीचं नाव ऐकण्यात. जीवा म्हणतो अगं असं काय करतेस, मी सांगतोय ना तुला स्वतःहून,
मी तुला नाव सांगतो, मग कळेल ना तुला की मी तुला काय इतके दिवस तिचं नाव सांगत नव्हतो. ही पुढे पुढे धावते नंदिनी आणि जीवा तिच्या मागे मागे प्लीज प्लीज ऐक ना ग नंदिनी असं म्हणतोय तो. आता नंदिनी त्याला उत्तर देते, जीवा प्लीज जरा थांबाल का? ज्या गावाला मला जायचं नाही त्या गावाचं तिकीट मला काढायचंच नाहीये, मला नाही ऐकायचंय त्या मुलीचं नाव वगैरे, मला काही इंटरेस्टच नाहीये ऐकण्यात, असं म्हणून ती लगेच निघून जाते बरं का. आता जीवा विचार करायला लागतो, अरे अशी काय ही एवढे दिवस स्वतःच कन्फ्यूज होती आणि आता मी नाव सांगतोय स्वतःहून, तर आता कसं बोलू मी, अशी का पाठ करून गेली ही माझ्याकडे, मी खरंच नंदिनीला एवढं दुखवलंय, अरे बापरे नंदिनीच्या या दुःखाला मीच जबाबदार आहे, मी तिला खूप त्रास दिलाय. जीवा आता मनाशीच बोलतोय, माझ्यामुळे ती तिच्यातला चांगुलपणा विसरत चालली आहे, माझ्यामुळेच ती हे लग्न संपवायला चालली आहे, तिचा विश्वास उडतोय चांगुलपणावरचा, नाही माझ्यामुळे तिच्या दुसरा जीवा नको निर्माण व्हायला, माझ्या टेन्शनमुळे कसं करू मी आता, तिला कसं सांगू, आता नंदिनीचं आधीचं हसू मी कसं परत आणू. आता जीवा तिथेच विचार करत बसलाय नंदिनीच्या बाबतीत. बघा ना प्रेक्षकांनो, किती वेगवेगळे प्रसंग दाखवतात ना. मला तर बाई आज कसं झालं की या सीनचा त्या सीनशी काहीच उलगडा झाला नाही. बघा ना, अचानकपणे यांनी घटस्फोटाच्या नोटीशी काय दिल्या की लगेच हे दोघं ताळ्यावर आले. आता बघा इकडे काव्या पार्थच्या मागे मागे करते आणि म्हणते, ऐका ना माझं पार्थ, ऐका ना, अहो मी खूप तुम्हाला मेसेज केले हो, व्हॉइस नोट पण पाठवली, तुम्ही नाही ऐकली का? पार्थ आता एकदम गपचूप बसलाय. मला पार्थचं उत्तर फार आवडलं प्रेक्षकांनो, म्हणजे आज अख्ख्याच्या अख्ख्या एपिसोडमध्ये मला त्याचं एकच उत्तर आवडलंय. आता बघा ही काव्या म्हणते, अहो ते लॉयर होते ना, आता लगेच पार्थ म्हणतो मला नाही बोलायचंय त्या विषयावर, हा विषय जरी काढला ना त्यामुळे मला हातपाय गळून जातात माझे, हे बघा हा डिस्कस नका करू बरं काव्या तुम्ही विषय, आणि इनफॅक्ट काहीच नका डिस्कस करू, बाजूला सरका. आता लगेच काव्या म्हणते, आवाज काय करता पार्थ, ऐका ना. पार्थ म्हणतो, आता काय ऐकायचंय तुमचं पास्ट ऐकू का मी? ठीक आहे ऐकतो, पण ना एक बोलतो, जर का तुम्हाला माझ्यासोबत तुमचं फ्युचर घालवायचं असेल तरच तुमचा पास्ट मला सांगा. छान बोलला की नाही हा पार्थ, बरोबर आहे ना प्रेक्षकांनो. जर पुढच्या कुठल्याच गोष्टी काही घडणार नसतील तर कशाला इंटरेस्ट दाखवायचा पार्थने सुद्धा. पार्थ म्हणतो, एक्झॅक्टली मी हेच सांगतोय तुम्हाला काव्या, तुम्ही जर तुमचं फ्युचर माझ्यासोबत बघत नसाल तर मी तुमचं पास्ट का ऐकून घेऊ. अतिशय सुरेख उत्तर दिलेलं आहे या पार्थने, मला फार आवडलं त्याचं उत्तर. आता काव्या विचार करायला लागते की अरे बापरे आपल्यामुळे पार्थ खूपच हर्ट झालेत. एवढंच बोलतो पार्थ आणि निघून जातो आणि एपिसोड संपतो. आता पुढच्या भागात बघा काय झालंय. प्रोमो चांगला दाखवलाय. आता जीवा नंदिनीच्या पुढे पुढे करत असतो आणि तिला म्हणत असतो, मॅडम दिस इज फॉर यू. त्याने सँडविच बनवलंय नंदिनीसाठी. नंदिनी म्हणते, मी नॉनव्हेज खात नाही. मग आता जीवा म्हणतो, ठीक आहे तुला जे आवडेल ते खाऊ घालतो, काय खायचंय तुला? नंदिनी म्हणते, काहीही चालेल जे तुम्ही केलेलं नसेल. आता नंदिनी अजून चिडते बरं का, भाव खाताय दोघे जण. चालतं चालेल की. आता काव्याने सुद्धा पार्थसाठी ते सगळं पाकिट वॉयलेट काय म्हणजे एकच अर्थ आहे त्याचा, बेल्ट वगैरे रुमाल सगळं काढून ठेवलंय. आणि पार्थ म्हणतो, हे कोणी केलं सगळं? काव्या म्हणते, मी केलंय पार्थ तुमच्यासाठी. त्यावर पार्थ तिला उत्तर देतो, हे बघा माणसाने ना आपल्या सवयी बदलू नये आणि मुळात स्वतःलाही बदलू नये, काहीही गरज नाहीये स्वतःला बदलायची. छान बोलला ना हा पार्थ. मला या पार्थ आणि काव्याचीच फार आवडते प्रेक्षकांनो स्टोरी, कारण पार्थ खूप छान उत्तर देतो तिला. आणि खरं आहे ना प्रेक्षकांनो, पार्थचं सुद्धा अवघी बळजबरीचा राम राम काय त्याला अर्थ आहे नाही का. तर असा होता बाबा आजचा यांचा तमाशा. कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि खरंच प्रेक्षकांनो काही चुकलं असेल तर माफ करा, पण काय होतं कधी कधी असे बोरिंग दाखवतात ना एपिसोड की असं पुन्हा एकदा बघितल्यावर पुन्हा पाहायचं सुद्धा नको वाटतं. होतं असं कधी कधी. एक मनातलं बोलते बरं का मैत्रीण म्हणून. तर बघा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आता पुढचे एपिसोड रोमॅन्टिक आणि इंटरेस्टिंग असतील अशी आपण आशा आणि अपेक्षा करूयात. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. उद्या भेटते की पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत सांगा तुम्हाला काय वाटलं आजचा एपिसोड बघून. लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.